Now we are going to pray for all those who have lost their beloved ones during this pandemic time. आता आपण अशा सगळ्या परिवारांसाठी प्रार्थना करणार आहोत की ज्यांचे आप्तजन या महामारीच्या काळामध्ये प्रभूकडे राहायला निघून गेले. The veterans who fought a good fight and departed. ज्या संतांनी सुयुद्ध केलं आणि धरती सोडून गेले. How many have lost their precious ones during this time? किती लोकांचे कोणीतरी आप्तजन या महामारीच्या काळामध्ये गेलेले आहेत? Amen. Okay. ठीक आहे. Praise the Lord. देवाला धन्यवाद. They have fought a good fight. त्यांनी सुयुद्ध केलं. They have won the victory on this earth. आणि या भूतलावर त्यांनी विजय घेतला. And they have gone to stay with the Lord forever. आणि ते प्रभूकडे कायम राहायला गेले. Amen. Amen. So as I was praying, तर जसं मी प्रार्थना करत होतो, Lord put a few things in my heart that I will share with you. प्रभूनी in a काही short गोष्टी while. माझ्या हृदयामध्ये घातल्या ज्या मी तुम्हाला सांगणार आहे. Firstly, प्रथम तर the Bible says in Psalm 116 verse 15, स्तोत्र 116 आणि त्यातल्या 15व्या वचनामध्ये बायबल म्हणतं, precious in the eyes of the Lord is the death of his saints. देवाच्या नजरेमध्ये देवाच्या संताचं मरण मौल्यवान आहे. Death itself is precious for our Lord. म्हणजे मरण देवाच्या नजरेमध्ये मौल्यवान आहे. We may be crying, आपण रडत असू, but for God it is precious. पण देवाला म्हटलं तर त्याच्या संतांचं मरण देवाला मौल्यवान आहे. It's a happy time आनंदाचा काळ आहे. because they finally made out of this battleground and have gone to rest. कारण सरते शेवटी या युद्धभूमीवरून ते गेले, स्वर्गात पोहोचले. Amen. Amen. And the scripture was the Lord gave me was आणि शास्त्रवचन जे प्रभूनी मला दिलं ते म्हणजे Matthew 5:4, मत्थ्याचा 5वा अध्याय 4थं वचन, where Jesus in the Beatitudes said, "Blessed are they that mourn, for they shall be comforted." जिथे येशू ख्रिस्त डोंगरावरच्या प्रवचनात म्हणाले, जे शोक करतील ते धन्य, कारण की त्यांचं सांत्वन केलं जाईल. असं डोंगरावरच्या प्रवचनात मत्थ्याच्या 5व्या अध्यायात 4थ्या वचनात येशू बोलले. Blessed are they that mourn. जे शोक करतात ते आशीर्वादित. You know what a blow it is at the way the world sees things. ज्या रीतीनं जग गोष्टींकडे बघतं ती किती विचित्र बाब आहे ना. It is only happiness at all cost. खरं म्हटलं तर कुठल्याही किमतीवरती हा सगळा आनंदच आहे. Say, you will be happy when you get all things. पण जगातल्या लोकांचा हिशोब सगळं काही मिळाल्यानंतरच आपण आनंदी होणार असा असतो. But here he says, पण इथे लिहिलंय, happy are you when you mourn. जेव्हा तुम्ही शोक कराल तेव्हा तुम्ही आशीर्वादित असाल. That means the crying people are happy people. याचा अर्थ रडणारे लोक आनंदी लोक आहेत म्हणायचं. It's a paradox. You don't understand. Isn't म्हणजे it? कळत नाही आपल्याला ना. How can you be happy when you are crying? आपण रडत असताना कसं काय आनंदी आहोत असं म्हणायचं. Because that's what the blessed means, happy. कारण की आशीर्वादित म्हणजे आनंदी. What kind of concept is this? म्हणजे काय, कुठली कन्सेप्ट आहे ही, काय कल्पना आहे ही. Because the world's mindset is very different. कारण जगातल्या लोकांचा माइंडसेट फार वेगळा आहे. Blessed are the rich, blessed are the powerful, blessed are the successful. जगामध्ये म्हटलं तर ज्यांच्याकडे पैसा ते आशीर्वादित, जे यशस्वी ते आशीर्वादित. But Jesus said, happy are the sad, पण येशू म्हणाले, जे दुःखी ते आशीर्वादित, happy are the crying ones. जे रडतायत ते आशीर्वादित, How can one be happy when जे you're crying? शोक करतायत ते आशीर्वादित. पण एखादा रडताना कसा काय बरं आशीर्वादित असू शकतो. You see, when you're mourning, कसं असतं माहितीये, जेव्हा आपण शोक करतो ना, and we mourn for many reasons. आणि बऱ्याच कारणांनी आपण कधी कधी शोक करतो. We mourn for our sins, godly sorrow. कधी कधी आपण आपल्या पापांविषयीनं शोक करतो, ज्याला दैवी दुःख म्हणतात. We mourn for things we don't get. कधी कधी आपल्याला ज्या गोष्टी मिळत नाहीत त्या गोष्टींविषयीचा आपण शोक करतो की मला हे मिळालं नाही. But there is also a mourning when somebody dies. पण एक शोक आपण तेव्हाही करतो जेव्हा कोणीतरी वारतं, ज्यांचं निधन होतं. But for us, पण आपलं म्हटलं it's not a real mourning तर आपल्यासाठी काही हा खरा शोक नाही. because there is a mixed kind of feeling in us. कारण की एक भावनांची मिसळ असते आपल्यात. We are mourning because we are missing that person. आपण शोक करतो कारण की त्या माणसाची आपल्याला आठवण येत असते. But at the same time, inside there is पण rejoicing. त्याच वेळेला आतून मात्र आपल्याला आनंद असतो की हा प्रभूकडे गेला, That person is with the Lord. तो व्यक्ती येशूकडे गेला, बाबा आता तो स्वर्गात पोहोचला, हा आनंद पण असतो. That's why he said, blessed are they that mourn. आणि म्हणून लिहिलेलं आहे की जे शोक करतात ते आशीर्वादित. Even in our crying, there is म्हणजे blessedness. आपल्या रडण्यात सुद्धा आशीर्वादितपणा आहे. There are tears when they cry. It's a cry of joy also, isn't it? एक आनंदाचं रडणंही असतं, आनंद अश्रू ज्याला म्हणतात. Amen. Amen. So today's service is dedicated for the members who have lost their precious ones. तर आजची सभा किंवा उपासना आपण अशा लोकांसाठी समर्पित केली की ज्या लोकांचं कोणीतरी जवळचं या महामारीच्या काळामध्ये प्रभूकडे गेलं.
And it is not wrong to cry. आणि रडणं काही चुकीचं नाही बेटा, चालतं रडलेलं कधी कधी. Jesus also wept. येशूही रडले. When Lazarus died, Jesus wept. लाजर मेला, येशू रडले. सो इट्स ओके. तुम्ही जर कधी रडलात तर It's okay to cry. ठीक आहे, इट्स फाईन. Jesus was deeply moved when he saw Mary crying. येशूंनी जेव्हा मरियेला रडताना पाहिलं, येशू हल्ले. Jesus himself felt the pain when his own cousin brother was beheaded. John आणि the Baptist. येशूंच्या स्वतःच्या मावस भावाचं मस्तक जेव्हा त्यांनी कापलं, शिरच्छेद त्याचा जेव्हा झाला, तेव्हाही येशू रडले. बाप्तिस्मा देणारा योहान. And Jesus knows your pain, your vacuum that is there in your heart. आणि येशूंना तुमच्या वेदना माहिती आहेत ना, की कुठे कुठे तुम्हाला फटके बसलेले आहेत. Amen. आमेन. In this world, या जगात ना everyone is trying to run away from death. प्रत्येक जण मरणापासून लांब धावायचा प्रयत्न करत आहे की मला मरायचं नाही. आणि इतक्यात तर नाहीच. Nobody wants to die. कुणाला मरायची इच्छा नसतेच ना रे. You run away from accidents, you run away when you cross the road, you just check both sides. म्हणून तर तुम्ही अपघातापासून लांब राहता. तुम्ही रस्ता क्रॉस करताना पण 10 वेळेला चेक करता, कुठे गाड्या तर येत नाहीत ना. You eat proper food because you don't want to die early. आणि अन्नही सेवन करताना योग्य आहार घेता, कारण तुम्ही म्हणता की मला लवकर मरायचं नाही. See? So nobody wants to die. म्हणजे कुणालाच लवकर मरायची किंवा मरायची इच्छा नसते. But there is such a joy amongst believers when there is death also. पण तुम्हाला माहिती आहे, बिलीवर लोकांमध्ये एक आनंद सुद्धा असतो जेव्हा एखादा बिलीवर मरण पावतो तेव्हा. Amen. आमेन. Because Bible says कारण की बायबल म्हणतं it is better to go to the house of mourning than to go to the house of feasting. जिथे मेजवानी चाललेली आहे त्या घराकडे जायच्या ऐवजी शोकाच्या घरी जाणं नेहमी चांगलं. I mean, this is just the opposite of what the world thinks. म्हणजे जग जो विचार करतं ना त्याच्या अगदी विरुद्धच आहे होय. For the world, death is something that is over. जगात मयत म्हटलं तर संपलं सगळं. For us, death is sleep. आपलं म्हटलं तर मरण म्हणजे फक्त झोपणं आहे. Jesus said, he is sleeping. येशू म्हणाले ना, तो झोपलाय. Lazarus is sleeping. लाजर झोपलाय. See, for us as believers, death is only sleep. बिलीवरसाठी मरण म्हणजे झोपणं आहे. And sleep is never painful. आणि झोपणं कधी वेदनामय नसतं. Never. It is more rest. झोप सगळ्यांना आरामच देते. झोपेत वेदना नसतात. तो आराम आहे. That's why Bible says, blessed are those who die in the Lord. आणि म्हणून बायबल म्हणतं ना, जे प्रभूत मरण पावतात ते आशीर्वादित आहेत. For they are resting from all their labors. कारण त्यांच्या सगळ्या कष्टांपासून आता ते आराम घेत आहेत. In Revelation it says, प्रगटीकरणात याचा उल्लेख आहे. and their works follow them. आणि त्यांची कामं त्यांच्या मागे जातात. Only your works follow you. आपली कामच आपल्या मागे येणार आहेत बेटा. पापा Nothing पुण्याच्या राशी घेऊन कोठे तू जाशी. Nothing else. बाकी मागे काही येणार नाहीये. Only your works. फक्त काम येतील. जो किया वो साथ जाएगा. Make it a point तर जरा आज ठरवाच that if only works follow me, की फक्त माझी कामच म्हणे माझ्या मागे येणार आहेत, then I have to get involved now. तर मला आता कामांमध्ये भाग घ्यावा लागेल. What kind of works? कुठल्या पद्धतीची कामं? Works of God. प्रभूची कामं. Preaching the good news. सुवार्ता सांगणं, Telling the world about Jesus. जगाला येशूविषयी सांगणं, ही Healing कामं. the people, blessing the people, comforting the people, लोकांना- praying for the people. लोकांना आशीर्वाद देणं, लोकांना सांत्वन देणं, लोकांसाठी प्रार्थना करणं, लोकांना आरोग्य देणं, ही कामं. That's why Jesus said two things. म्हणून येशू 2 गोष्टी म्हणाले. Blessed are they that mourn. जे शोक करतात ते आशीर्वादित. When you are crying also you are blessed. जेव्हा तुम्ही रडता तेव्हाही तुम्ही आशीर्वादित When you are असाल. crying for your beloved ones who are left you, it is blessed. जे तुमचे आत्मजन तुम्हाला आप्तजन तुम्हाला सोडून गेलेले आहेत त्यांच्यासाठी जेव्हा तुम्ही रडता तुम्ही आशीर्वादित Because असता. heavenly comfort comes in you. काय स्वर्गीय सांत्वन तुम्हाला त्यावेळेला मिळतं. Because your eyes open. कारण त्यांचे डोळे उघडतात. You know तुम्हाला माहित असतं that your precious one is with Jesus. की माझा हा जो कोणी गेलेला आहे तो येशूकडे आहे. That person is resting now. आणि तो व्यक्ती आता आराम करत आहे. हे माहित असतं तुम्हाला. तुमचे डोळे उघडलेले आहेत. Yes. Paul says it is far better for me to go than to stay. पॉल म्हणतो मी इथं राहण्यापेक्षा मी गेलेलं मला फार चांगलं आहे. मरणे मला लाभ आहे. Yes. Death is gain, he says. मरण मला लाभ आहे म्हणतो पॉल. For us, living is gain. आपल्यासाठी जगणं लाभ आहे. आपल्याला जगायला आवडतं. But- पॉलला मरायला आवडत होतं. See, that means the difference of perception. म्हणजे किती फेरफार आहे ना विचारसरणीत पण. दृष्टिकोनांमध्ये किती फेर आहे.
Death has been swallowed up in victory. मरण विजयात गिळलं गेलं. why विजयाने we मरणाला गिळलं, विजयाने मरणाला गिळलं, म्हणून तर आपण झोपतो. Amen. आमेन. So God is going to comfort you. तर देव तुमचं सांत्वन करेल बेटा. He is going to touch you. देव तुम्हाला स्पर्श करेल, He is going to open your eyes तुमचे डोळे उघडेल and let you see that your departed ones is more happy there than that person आणि being here. तुमचे डोळे उघडून देव तुम्हाला दाखवेल की तुमचा जो कोणी आप्तजन गेलेला आहे तो प्रभूकडे किती आनंदी आणि किती आरामात आहे. Yes. सगळे त्रास संपले त्या Bible says माणसाचे. he will wipe away every tears from your eye. बायबल म्हणतो तुझ्या डोळ्यातला प्रत्येक अश्रू तो पुसेल. We are still shedding tears. आपण अजूनही रडतोय. Those who have gone before us, their tears are gone. जे आपल्या अगोदर वर गेले त्यांचे अश्रू संपले. No more mourning, no more weeping, it says. आता तिथे रडणं नाही, दात खाणं नाही. See, they are not crying, we are crying. ते रडत नाहीयेत, आपण इथे रडतोय. They are joyful there. ते तिथे आनंदी आहेत. That's it. That is the blessedness of going to heaven. हा आशीर्वादितपणा आहे स्वर्गात जाय मागचा. You know, I remember late brother D.J.S. Dinakaran. मला आठवतं स्वर्गवासी डीजेस दिनकरन अंकल, He had suffered much in his life. त्यांच्या जीवनात त्यांनी खूप त्रास सहन केला. You know, in the beginning of his life, he was living in poverty, त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात ते गरिबीत होते. sickness, Azar. unemployment, आजारपाजार, गरिबी, बेरोजगारी even failures. आणि अपयश. And so finally, he attempted to commit suicide. आणि सरतेशेवटी त्यांनी ठरवलं आणि प्रयत्न केला आत्महत्या करायचा. He walked onto the railway line, रेल्वे लाईनला गेले waited for the train to come and finish his life. आणि वाट पाहत होते की आता ट्रेन माझ्यावरून जाऊ दे म्हणजे विषय संपला. But that was the time he was saved. त्यावेळेला मात्र त्यांचं तारण झालं God called him to preach. आणि देवाने त्यांना पाचारित केलं But yet- उपदेश करायला. He remained a broken man all his life. पण आयुष्यभर डीजेस दिनकरन अंकल एक तुटलेला माणूसच होते. His life was not a bed of roses. दिनकरन अंकलचं जीवन म्हणजे असं काही गुलाबांची शय्या कधीच नव्हती. You know, you see his big ministry. तुम्ही पाहता म्हणजे जीसस कॉल्स मिनिस्ट्री एवढी भव्य तुम्ही बघता, But his wife had the first miscarriage. पण त्यांच्या पत्नीला पहिल्यांदा जेव्हा दिवस गेले मिसकॅरेज झालं, Delivered a stillborn baby. बाळ पडलं आणि असं मेलेलंच बाळ झालं. Criticized by everyone. मग लोकांनी निंदा केली, Remained sick आजारी राहिले. most of his time. जास्तीत जास्त वेळ दिनकरन अंकल आजारीच राहायचे. His lungs had failed him. लंग्स त्यांच्या काम करत नव्हत्या, His eyes फुफ्फुसं. were affected. डोळ्यांना त्रास होत होता त्यांच्या, His kidney also failed once. किडनी पण चालत नव्हती नीट. Once for more than 1.5 hours, his heart had stopped. in एकदा the तर hospital. 1.5 तासाहून जास्त त्यांचं हृदय थांबलेलं दवाखान्यात. His legs had failed him. पाय काम करत नव्हते, He couldn't walk up the stairs. चालता येत नव्हतं, जिना चढता येत नव्हता. But yet, तरी he did so much for the people. लोकांसाठी किती केलं ना डीजीएस दिनकरन अंकलनी. People used to criticize him. लोक त्यांची निंदा करायचे. Okay. अशी माणसं असतात. The worst came when his daughter died in an accident. आणि वाईट अनुभव तेव्हा आला जेव्हा त्यांची मुलगी एका अपघातात मरण पावली. She died. मुलगी मरण पावली, एकच मुलगी होती आणि ती गेली अपघातात. He was in one ward and then they were in another ward. in the असा अपघात hospital. झाला, त्यात त्यांनाही लागलं. ते हॉस्पिटलमध्ये एका वॉर्डमध्ये होते, ती दुसरीकडे होती. Paul Dinakaran had known that his sister is dead, but he didn't tell his पॉल father. दिनकरांना कळलं की माझी बहीण वारलेली आहे, पण त्यांनी वडिलांना सांगितलं नाही. People said लोक म्हणाले he saved others, he couldn't save his own family. दुसऱ्यांना वाचवणारा स्वतःच्या परिवारातल्या लोकांना नाही वाचवू शकला. अख्ख्या talk. जगाला सुवार्ता सांगतो. लोकांच्या talk. जिभा बोलतात बेटा. लोक बोलणे पर उतरे तो फिर कुछ भी बोलते. Gossipers. हे गॉसिपर्स, चव्हाट्या पिटणारे अण्णाच म्हणतात. Like somebody died of COVID, they said, oh, that person is gone to hell. जसं कोविड होऊन कोणीतरी मेलं, कोणी बिलीवर समजा कोविड झाला आणि त्यात गेला, तर म्हणे हा नरकात गेला, Because he died of COVID. कारण त्याला कोविड झाला ना. Anything people can काही talk. तोंडात येईल ते माणसं बोलतात हो. Amen. And so I remember reading about him for 2 months they were praying. मग मला आठवतं मी वाचलं, 2 महिने ते प्रार्थना करत होते Lord, reveal to us why this happened. की प्रभू आम्हाला प्रगट कर, हे अशी सगळी दुर्घटना आमच्या जीवनात का झाली My only daughter died. आणि एकुलती एक मुलगी माझी का मेली. But like Job, God didn't reveal why she died. पण योबाप्रमाणे देवाने त्यांनाही प्रगट केलं नाही की तुझी मुलगी का वारली. See? Some of the things God will not reveal. काही गोष्टी देव त्याच्या सेवकांना प्रगट करत नाही.
He was praying. ते प्रार्थना करत होते Reveal to me. की सांग मला असं का झालं माझ्या जीवनात, I मी mean, she तुझा was सेवक आहे. 17-year-old girl suddenly died. 17 वर्षाची मुलगी नुकतीच वयात आलेली अकस्मात अशी मरते. एखादा माणूस उद्ध्वस्त होऊ शकतो याच्यात. So one fine morning, every morning as they pray together as a family, रोज सकाळी ते पारिवारिक प्रार्थना तर करतच होते. तर एके दिवशी सकाळी suddenly अकस्मात Holy Spirit descended on the whole family. पवित्र आत्मा संपूर्ण परिवारावर आला. And the Lord appeared and spoke to them. प्रभू प्रगट झाला आणि त्यांना म्हणाला, You know what the Lord told them? काय म्हणाला माहितीये प्रभू त्यांना? Your daughter is with me, तुझी मुलगी माझ्या बरोबर आहे. and I have preserved her as a rose in my hand. माझ्या हातात तिला गुलाबासारखी मी सांभाळून ठेवली आहे. I preserved her as a rose in my hand. माझ्या हातात तिला मी गुलाबासारखी सांभाळून ठेवली आहे. तुझी मुलगी माझ्या बरोबर आहे. And the Lord said, प्रभू बोलला, Dinakaran, दिनाकरन, I have challenged Satan मी सैतानाला आव्हान दिलंय that my child and his family will never betray me की माझं लेकरू, माझा दास आणि त्याचा परिवार मला धोका नाही देणार and never put me down in this situation. आणि मला लज्जित नाही करणार. या परिस्थितीत सुद्धा They will still serve me माझीच सेवा तरीही करणार and serve me greater. आणि महान रीतीनं करणार. So the Lord said, मग प्रभू बोलला, My son, माझ्या मुला, will you put me to shame before Satan? लज्जित करणार आहेस का मला सैतानासमोर? मी त्याला आव्हान टाकलंय. Dinakaran said, Never, Lord. दिनकरन म्हणाले, कधीच नाही प्रभू, The whole कधीच नाही. family agreed and said, Never. पूर्ण परिवाराने सहमत केलं आणि पूर्ण परिवार म्हणाला, कधीच नाही. No, Lord Jesus. नाही प्रभू येशू, नाही. We will only serve you. आम्ही फक्त तुझीच सेवा करणार. Because without you, who will be with us? कारण तुझ्याशिवाय आमच्या बरोबर कायम राहणार कोण आहे? And from that time, तेव्हापासून Brother Dinakaran served all the more. दिजेश दिनकरन अंकलनी देवाची सेवा अजून वाढत्या प्रमाणात केली Defeated the devil more and more. आणि सैतानाला अजून अजून पराजय केला. His family is serving today all the more. आजही त्यांचा परिवार अजून वाढत्या प्रमाणात देवाची सेवा करत आहे. Devil thought after the death of this young girl, they will stop serving God. सैतानाला वाटलं त्यांच्या तरुण मुलीच्या निधनानंतर आता ही सगळी मिनिस्ट्री बंद होईल आणि त्यांची सेवा बंद होईल. Because people talk. कारण लोक बोलतात, People talk. लोक खूप बोलतात. But see, Jesus is with them. पण येशू त्यांच्या बरोबर आहे. दिनकरन परिवार कुणाला माहित नाही आज. And this is what I expect from you people who have lost your beloved आणि ones. माझी अपेक्षा तुम्हाकडनं हीच आहे, जे तुम्ही लोक तुमचे आप्तजन प्रभूकडे गेलेत त्या परिवारांकडनं माझी अपेक्षा आज हीच आहे. The Lord is saying, प्रभू बोलतोय तुमच्याशी My child, की माझ्या मुला, will you serve me in spite of all this? हे असं जरी झालेलं असलं तरी माझी सेवा करशील की नाही? Because your precious one कारण तुझा हा जो कोणी आप्तजन होता is with me as a rose in my hand. तो माझ्याकडे आहे. हातात गुलाबासारखं मी त्याला सांभाळलंय And I have challenged Satan आणि मी सैतानाला आव्हान टाकलंय, that this family will still serve me हा परिवार तरी माझी सेवा करेल and serve me greatly. आणि अजून महान रीतीनं करेल. So do you accept this challenge? मग हे आव्हान स्वीकारता का परिवारातले सदस्य? Will you serve the Lord more and more? प्रभूची सेवा अजून वाढत्या प्रमाणात कराल That your precious one up there in heaven will be proud of की you? तुमच्या आप्तजनाला तिथे वर स्वर्गात अभिमान वाटावा आणि त्याने शाबासकी द्यावी तुम्हाला? That when you go into heaven, you will have an abundant entry? की जेव्हा तुम्ही स्वर्गात जाल तेव्हा तुमचं स्वागत, आगत स्वागत शानदार व्हावं. Yes. हा? Praise God. देवाला That धन्यवाद. surely you will meet your precious ones. मग नक्कीच तुम्ही तुमच्या त्या मोलवान माणसाला वर भेटणार आहात. As I will meet my precious mother, जसं मी माझ्या मोलवान आईला वर भेटणार आहे, who will be so proud of me. जिला माझा किती अभिमान वाटेल ना, That no matter what, my son is serving the की Lord. काही असो बाबा, माझा मुलगा देवाची सेवा करतो. Amen. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Now I will pray. आता मी प्रार्थना करीन तुमच्यासाठी. Kindly stand up, people. कृपया करून उभे राहा. It's not only during pandemic that you lost that I'm going to pray for, but all of you who have lost your precious ones, anytime I'm going to pray. आणि आज ना फक्त महामारीमध्ये ज्यांचे कोणी वारलेले आहेत फक्त ते परिवार नाही, तर असे सगळे परिवार की ज्यांचं कोणीतरी वारलं, Yes. अशा सगळ्याच परिवारांसाठी आज मी प्रार्थना करणार आहे. And the God of comfort, आणि सांत्वनाचा देव He will comfort you. तुझं सांत्वन करेल. He will heal your broken heart. तुझ्या तुटलेल्या हृदयाला आरोग्य देईल, He will save you. तुला तारेल, He will bless you. तुला आशीर्वाद He देईल, will use you. तुला वापरेल. Take everything in a positive way. सर्व काही सकारात्मक रीतीनं घे. Blessed are those who mourn. जे शोक करतात ते धन्य.
You're mourning, you're blessed. तुम्ही शोक करताय, मग तुम्ही आशीर्वादित आहात And you shall be comforted also. आणि तुमचं सांत्वन सुद्धा होणारच आहे. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, here are our people. इथे ही माझी माणसं आहेत. They have lost their precious ones. त्यांचं आप्तजन कोणीतरी तुझ्याकडे आलं. We don't want to know how they went to be with the Lord. आम्हाला हे कारण नाही जाणून घ्यायचं की ते कसे वारले. People die लोक मरतात. when their heart stops. हृदय थांबलं की लोकांचं निधन होतच. So their heart stopped and they left. तर त्यांची हृदय थांबली धडधडायची आणि ते गेले. Your word says तुझं वचन म्हणतं Elisha became sick and died. अलिशा आजारी पडला आणि वारला. So we don't find fault with anyone who left us. जे कोणी आम्हाला सोडून गेले त्यांच्या कुणामध्येही आम्ही काही चुका काढत नाही. We don't find fault in anyone who has been left behind. आणि जे मागे उरलेले आहेत परिवारातले त्यांच्यात सुद्धा आम्ही काही चुका काढत नाही. It's not your fault that they left. तुझी चूक नाहीये की तुझं कोणीतरी तुला सोडून गेलं. People may laugh at you, criticize at you. लोक कदाचित तुम्हाला बघून हसतील, तुमची निंदा करतील They will say, oh, you don't have faith. आणि लोक म्हणतील सुद्धा की काय तुम्ही बिलीवर आहे, तुम्हाला काही विश्वास नव्हता का, You didn't have faith, that's why they died. आणि तुमचा विश्वास नव्हता म्हणून ते मेले. Many of the things God will not reveal. बऱ्याच गोष्टी देव प्रगटही करणार नाही. But as God comforted the Dinakaran family, God is going to comfort you this morning. पण देवाने जसं दिनकरन परिवाराला सांत्वन दिलं तसं आज सकाळी देव तुम्हालाही सांत्वन देणार आहे. He will touch you right now. देव तुम्हाला आताच्या आता स्पर्श करेल. Speak to the Lord प्रभूशी बोला and say, तुम्ही Lord, comfort me. आणि म्हणा प्रभू माझं सांत्वन कर. Heal my broken heart. प्रभू माझ्या तुटलेल्या हृदयाला आरोग्य दे. Lord, I pray you heal their broken प्रभू ही heart. प्रार्थना करतो त्यांच्या तुटलेल्या हृदयांना तू आरोग्य दे. Lord, what can we comfort them? प्रभू आम्ही काय त्यांचं सांत्वन We करणार. are like Job's friends who couldn't comfort Job. आम्ही तर योबाच्या मित्रांसारखे की ज्या मित्रांना योबाचं धड सांत्वन सुद्धा करता You आलं are the नाही. father of all comfort. तूच सगळ्या सांत्वनाचा पिता आहेस. Comfort my people this माझ्या morning. लोकांचं आज सकाळी सांत्वन कर. Some of them are weeping काही रडतायत and it is okay to weep. आणि रडणं ठीक आहे. Now also they are weeping. आता सुद्धा ते रडतायत They are emotional. कारण ते भाऊक झाले. They remember त्यांना their आठवण येते people. त्यांच्या आप्तजनाची. Master, प्रभू heal them now. त्यांना आरोग्य दे आता. Let your power enter them. तुझं सामर्थ्य त्यांच्यात प्रवेश करू दे. Comfort them. त्यांचं सांत्वन कर Show them in the vision. आणि त्यांना दृष्टांतात In a दाखव. dream. अगदी स्वप्नात दाखव. How happy that precious ones are किती with आनंदी Jesus. आणि सुखी आहेत त्यांचे आप्तजन येशू बरोबर. And Lord, आणि प्रभू my people will serve you. माझे लोक तुझी सेवा करतील. In spite of our departure of our precious ones, we will serve you. त्यांचे आप्तजन किंवा आमचे आप्तजन जरी आम्हाला सोडून गेले तरी सुद्धा आम्ही तुझी सेवा करू. Say, I and my family will serve the Lord. म्हणा मी आणि माझा परिवार देवाची सेवा करणार. As for me and my house, we will serve the Lord. मी आणि माझं घराणं देवाची सेवा करणार. No matter what happens, काही जरी झालं we will still serve you, Lord. आम्ही तरी तुझी सेवा करणार. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you for healing them. आरोग्य दिलंस त्यांना म्हणून धन्यवाद. Thank you for touching them. त्यांना स्पर्श केलास म्हणून धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. One last thing. आता एक शेवटची गोष्ट. We all go to the funeral. आपण सगळे मैतीला जातो, We go to the graveyard कब्रस्तानात जातो and we leave our precious ones there. आणि आपण आपल्या आप्तजनांना तिथे सोडून निघून येतो. A time will come. एक वेळ येईल We will be inside that grave आपण त्या कबरेत असू and others will come to leave us. आणि बाकीचे आपल्याला सोडायला येतील. This is a circle that will always हे happen. चक्र आहे आणि हे चक्र सुरूच राहणार आहे. We go for others, others will go for us. आपण दुसऱ्यांसाठी जातो, दुसरे आपल्यासाठी येतील. But finally, शेवटी we will all meet with Jesus. आपण सगळे येशूंकडे भेटणार आहोत. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. God bless you all. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित Have करो. a wonderful morning. तुमचा उर्वरित दिवस चांगला जाओ. Celebrate in the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये आनंदोत्सव करा Rejoice in His glorious name. आणि येशूंच्या वैभवशाली नावात आनंद करा. And good day. तुमचा दिवस चांगला जाओ.